ही गोष्ट नक्की ऐका. म्हणजे म्हातारपण रडून नाही तर खंबीर होऊन कसं जगायचं हे तुम्हाला समजेल. म्हातारपण प्रत्येक व्यक्तीला खूप साऱ्या गोष्टींना, आव्हानांना सामोरे जावे लागते आणि ते सहन करावे लागतात. मग ते प्रत्येकाचे वेगवेगळे असते. कोणाचे आजारपण असते तर कोणाचे मुलं सांभाळत नाही, जेवण देत नाही, त्रास देतात. कोणाकडे पैसे नसतात तर कोणाकडे सगळं काही असून मनातील दुःख, भावना व्यक्त करायला माणसे नसतात. आणि असेही नाही की म्हातारपणात प्रत्येकजण तुम्हाला मान सन्मान देतील, आदर करतील तुमचा. कारण मित्रांनो, कधी काळी जे झाडावर उमललेलं फूल होतं त्या फुलाला प्रत्येकजण जीव लावत होतं. परंतु तेच फूल, सुकलेलं फूल जेव्हा झाडावर दिसलं तेव्हा त्याच लोकांनी त्याला काढून टाकून दिलं. असंच काहीतरी आपल्या म्हातारपणात देखील होतं. परंतु म्हातारपणात ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहून आणि म्हातारपण आनंदात कसं घालवायचं या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. कारण की म्हातारपण रडून नाही तर खंबीर होऊन जगलं पाहिजे. परंतु ते कसं ते आज आपण पाहूया. आई, दरमहा हे पैसे म्हणजे माझा पहिला पगार आहे. शिवाय बॉस म्हणाले आहेत की मी लवकरच तुझं प्रमोशन करतो. जर मी असंच इमानदारीने काम केलं तर. शुभमने ते पैसे आईच्या हातात ठेवले आणि तो आईच्या पायापाशी बसला. आईच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक दिसत होती. लक्ष्मीताईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाल्या, देव तुला असंच आनंदात ठेवू दे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू. तुझ्या हातात धनलक्ष्मी यावी. तुला तुझ्या कष्टाचे नेहमी फळ मिळावं. शुभमला हे ऐकून खूप आनंद झाला की आपण आपल्या आईच्या कोणत्या तरी कामी आलोय. गोपाळराव खिडकीतून हे सगळं दृश्य पाहत होते. त्यांना वाटत होतं की मुलगा आपल्या पण हातात काहीतरी रक्कम आणून ठेवेल आणि म्हणेल की बाबा हा घ्या माझा पहिला पगार. कारण त्यांनी आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून खूप त्यांनी मेहनत घेतली होती. त्यांना खूप आनंद झाला होता. परंतु मुलाने सगळी रक्कम आईच्या हातात दिल्यामुळे त्यांचं मन दुखावलं गेलं होतं. ते मनातल्या मनात विचार करतात की जी मी मेहनत केली त्याची काहीच किंमत नाही का. त्यांना या गोष्टीचं वाईट वाटलं नाही की मुलगा आईच्या पायापाशी बसला आहे, तर त्यांना या गोष्टीचं दुःख वाटलं की मुलाने साधं मला काही सांगितलंही नाही, की मला भुईत धरलं नाही. शिवमाईला म्हणाला की आई, माझ्या शिक्षणामध्ये तू खूप मदत केली आहे, त्यामुळे या पैशाची खरी हक्कदार मानकरी तूच आहेस. आई म्हणाली, असंच आनंदी राहा बाळा, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. बिचारे गोपाळराव एवढं तोंड करून पाहत होते. त्यांना जे काही कष्ट केले होते, त्यांनी जे काही कष्ट केले ते सगळे वाया गेले असं त्यांना वाटत होतं. कारण मुलाने त्यांना काहीच किंमत दिली नव्हती. रात्रभर गोपाळराव यांना झोप आली नाही. तो तेच विचार करत होते. ते विचार करत होते की खरंच मी काहीतरी काम केलं आहे की नाही, वाईट काम केलं आहे की ज्याच्यामुळे मुलगाबद्दल माझ्या मुलाला काडीची किंमत नाही माझी, किंवा मुलगा मला काडीची किंमत देत नाही. तो काहीच माझे चांगलं वाईट बोलत नाही. ते आपल्या मुलाच्या पहिल्या पगारावर आनंदी तर होते, त्यांना आनंदही झाला होता. पण माहीत नाही एक मनामध्ये एक मोठं असं दुःख घर करून बसलं होतं की मुलाने माझ्या कष्टाकडे दुर्लक्ष केलं आहे. सकाळच्या वेळी शुभम ऑफिसला निघून गेला. नाश्ता झाल्यानंतर लक्ष्मीताई गोपाळरावांपाशी येऊन बसले आणि म्हणाले की बघा, आपला मुलगा आता कमवता झाला आहे. आता तुमच्या कष्टाचे दिवस संपले आहे, आपल्या आरामाचे दिवस आले आहेत. तुम्ही आपल्या केलेल्या कष्टाचे चित्त झालं आहे. आपल्या बायकोचे बोलणे ऐकून गोपाळरावांनी मान हलवली. त्यांच्या मनातलं सांगून त्यांना त्यांच्या बायकोला दुःखी करायचं नव्हतं, कारण ती खूप आनंदी होती. 2 दिवस झाले गोपाळराव दुःखात होते, पण याचं शुभमला काहीच देणं घेणं नव्हतं. तो तर आपल्या मित्र परिवारामध्ये गुंग झाला होता. गोपाळराव नेहमी त्याच्याकडे एकटक पाहत असायचे, जसे की त्यांना त्यांच्या मुलाला काहीतरी बोलायचे, मुलापाशी काहीतरी बोलायचे, पण तोंडातून एक शब्द बाहेर पडत नव्हता. कदाचित त्यांना वाटत होते की समोरून मुलाने त्यांना बोलावे, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी काहीतरी वस्तू आणावी, आनंदाने द्यावी. पण तसा दिवस त्यांच्या आयुष्यात कधीच आला नाही. तिसऱ्या दिवशी जेव्हा शुभम ऑफिसवरून घरी आला तेव्हा गोपाळरावांनी त्याला आवाज दिला आणि म्हणाले की पोरा, माझी कठीण दाढी वाढली आहे, त्यामुळे मला 100 रुपये पाहिजे आहेत. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून शुभम म्हणाला, स्वतःच्या खर्चासाठी बाबा तुम्ही पैसे कमवा ना. शुभमचं बोलणं ऐकून गोपाळरावांना असं वाटलं की त्यांच्या हृदयावरती कोणीतरी बॉम्ब टाकला आहे. ते शांत झाले, परंतु त्यांच्या मनामध्ये वादळ निर्माण झालं होतं. तो त्यांच्या खोलीत निघून गेला. खरं तर शुभमला वाटत होतं की त्याच्या वडिलांनीही त्याच्यासाठी खूप मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवायला पाहिजे होती. वडिलांनी
वडिलांनी आपल्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही याचा राग त्याला होताच. गोपाळराव पण आतल्या खोलीत गेले. त्यांनी दरवाजा पुढे केला आणि बेडवर जाऊन डोळे लावले. यावेळी त्यांचे हातपाय थरथर कापत होते आणि डोळ्यात नकळत पाणी ओघळत होते. डोळ्यांतून ते विचार करतात की मुलासाठी मी किती कष्ट केले. याच मुलाला काहीच भान ठेवले नाही त्याने. तो फक्त आईला मान देत आहे. मला समजत नाही की त्यांना समजत नव्हतं. राहून राहून त्यांना हे वाटत होतं की शुभमला काहीच वाटत आहे की नाही. मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही का. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो थांबण्याचा प्रयत्न करत होते पण माहीत नाही ते थांबतच नव्हते. कदाचित अश्रूला पण ते सहन झालं नव्हतं म्हणून पुरासारखे त्यांचे अश्रू डोळ्यांतून वाहत होते. त्यांना समजलं होतं की मुलाच्या हृदयात त्यांची जागा काहीच नाही. त्यांनी पूर्ण आयुष्य कष्ट केले. त्यांनी त्यांच्या सुख सुविधा बाजूला ठेवून शुभमसाठी कष्ट केले. ते पूर्ण दिवस लोणचं विकत होते आणि मुलाच्या स्वप्नांसाठी झडत होते. कधी कधी लोणचं विकून सुद्धा घर खर्चासाठी पैसे राहत नव्हते. तेव्हा ते रात्रभर गाठ समोर रेल्वे स्टेशन समोर उभं राहून ते लोणचे विकत असायची. त्यांनी त्यांच्यासाठी एक सुद्धा स्वप्न पाहिलं नव्हतं. त्यांना फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं की आपल्या मुलाने शिकून खूप मोठं माणूस बनावं आणि आपल्या म्हातारपणाची घाटी बनावं. त्यांच्या मनाप्रमाणे शोभून चांगला शिकवला, चांगला साहेब झाला, पण तो त्यांच्या म्हातारपणाची काठी बनू शकत नव्हता. त्यांनी त्यांच्या मनाला समजावलं की मुलगा बापाला विचारत नाही, कमीत कमी आईला तरी चांगलं मानत आहे. त्यांनी विचार केला होता की मुलाच्या आयुष्यातून कुठेतरी दूर निघून जावं, कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या आयुष्यात त्यांना ओझं म्हणून राहायचं नव्हतं. सकाळच्या वेळी गोपाळराव उठले आणि पूजा करून ते घराबाहेर निघून गेले. त्यांना वाईट तर खूप वाटत होतं परंतु त्याला दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता. त्यांना वाटत होतं की एक दिवस मुलाला त्यांची किंमत नक्की कळेल. चालता चालता गोपाळराव मुलाच्या बाबतीतच विचार करत होते. इकडे तिकडे घरात शुभम आईसोबत बोलत होता पण त्याला हेही माहीत नव्हतं की आपल्या वडिलांनी त्याच्यासाठी आपल्यासाठी काय किती दुःख झालेलं आहे. आपल्या वडिलांनी आणि त्याला हे सुद्धा माहीत नव्हतं की त्याचे वडील कायमचे त्याला सोडून निघून गेले आहे. मग तो आयशा आरामात ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. जेव्हा तो ऑफिसला बाहेर आला तेव्हा त्याला तिथे काहीतरी गर्दी जमा झालेली दिसली. तेव्हा त्याने त्याच्या दोस्ताला विचारले की एवढा हंगामा का सुरू आहे. त्याच्या मित्राचं बोलणं ऐकून त्याला विश्वास बसत नव्हता. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं तर मोठे बिझनेसमॅन त्याच्यासोबत बसलेले. कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते कारण त्या मोठ्या बिझनेसमॅनचे काहीतरी महत्त्वाची कागदपत्र हरवली होती आणि त्याच्या कंपनीचा बॉस खूप रागामध्ये होता. सगळ्यांना तिथे बोलवण्यात आलं होतं आणि ते कोणाच्या निष्काळजीपणाने घडलेला आहे याची सखोल चौकशी करण्यात आली होती. आता शुभमला खरंच खूप भीती वाटत होती. कारण का गडबड तर त्याच्या डेस्कपासूनच सुरुवात झाली होती. त्याच्याकडून काहीतरी चूक घडली आहे असं त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं होतं. मॅनेजर आणि बाकीचे सगळे संशयाने शुभमकडे पाहत होते. शुभम म्हणाला, यातील मला काहीही माहीत नाही. मी तर सायंकाळी काम व्यवस्थितपणे करूनच घरी गेलो होतो. अरे मूर्खा, तू महत्त्वाचं कागदपत्र जपून कसं ठेवू शकला नाहीस. तुझ्यामुळे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची पाळी आली आहे. तुझ्यामुळे आमच्या कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शुभमला खूप भीती वाटू लागली. आता त्याला काय बोलावे हे सुद्धा सुचत नव्हतं. तिथे त्याची कोणी साथ देत नव्हतं. तो विचार करतो की कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं पण आज अचानक असं काय घडलं वाईट की असं घडू शकतं. मॅनेजर म्हणाला की तुला ताबडतोब काहीतरी करावं लागेल. तुला काही पण करून त्या कॉन्ट्रॅक्टवाल्याचं कॉन्ट्रॅक्ट कन्व्हिन्स करावं लागेल. तो हो म्हणून त्याच्या कॅबिनकडे जाऊ लागला. आपल्या पुढे मोठं संकट उभं राहिल्यावर आपल्याला आपल्या वडिलांची आठवण येते. अशा प्रकारे आज खरंच शुभमला त्याच्या वडिलांची खूप आठवण आली. कारण ते आता असते तर त्यांनी शुभमला पाठिंबा नक्की दिला असता. त्याचे हातपाय थर कापत होते. तो आत गेला आणि कॅम्प्युटरमध्ये काहीतरी काम करू लागला आणि विचार करू लागला की असं कसं घडू शकतं. मी तर माझं काम पूर्णपणे इमानदारीने केलं होतं. हे काम केल्यामुळे मला बॉस प्रमोशनही देणार होता. पण आता प्रमोशन तर बाजूलाच राहिलं पण आता त्याची नोकरीसुद्धा धोक्यात आली होती. दुपारपर्यंत तर एकदम तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर ते क्लायंट स्वतः तिथे हजर झाले. ते म्हणाले की ही चूक माफ करण्यासारखी नाही. यामुळे आमचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. तो खूप घाबरला. मॅनेजर आला आणि म्हणाला की तुला काहीतरी करावं लागेल. तुला रात्रभर टाईम देतो. पटकन काहीतरी कर. ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कर. तो म्हणून मान हलवतो
पण रात्रभर प्रत्येक फाईल चेक करतो आणि त्याला ते कागदपत्राची फाईल सापडते, कारण ती फाईल जुन्या कागदपत्रांमध्ये मिसळली गेली होती. पण यामुळे झालेल्या तणावाचे वातावरण लवकर थंड होणार नव्हते. त्याने सविस्तर सगळ्यांना कसे काय आणि घडले, पण क्लायंट म्हणाले, आम्ही सहजासहजी हे विसरू शकणार नाही. आम्हाला खूप त्रास झाला आहे या गोष्टीमुळे. आता आम्ही तुमच्यासोबत डील करू शकत नाही. आता असं सांगू शकत नाही, आम्हाला त्यासाठी 2 दिवस द्या. 2 दिवसानंतर आम्ही काय आहे ते कळवतो. त्यानंतर शुभम घरी गेला. तो खूप थकला होता, कारण तो रात्रभर झोपलाच नव्हता. घरी गेल्यावर पण तो शांत बसला नाही. त्याने त्या क्लायंटबद्दल सगळी माहिती गोळा केली की त्याला कशा प्रकारे समजावे आणि कशाने व्यवस्थित होईल. त्यानंतर त्याला आईने सांगितले की जे क्लायंट आहे ना, त्याचे बाबांच्या ओळखीचे आहेत. जर बाबा त्यांच्याशी बोलले तर ते क्लायंट डील देण्यासाठी तयार होतील आणि त्यामुळे त्याची नोकरी जाणार नाही. तो लगेचच बाबांच्या खोलीत गेला, परंतु ते गोपाळराव तिथे नव्हतेच. तो घाबरून आईला विचारू लागला की आई, बाबा कुठे गेले आहेत? आईच्या खोलीत देखील डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या की तू टेन्शनमध्ये होता म्हणून मी काहीच तुला सांगितलं नाही. कालपासून तुझे बाबा कुठे दिसत नाही. मला त्यांच्या बेडच्या उशाखाली एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठी मिळाली आहे आणि त्यात त्यांनी लिहिलं आहे की मी आता हे घर कायमचं सोडून लांब कुठेतरी चाललो आहे. का आई, बाबा हे का घर सोडून गेले आहे? आई म्हणाली की मला काहीच माहिती नाही. त्यांना कशाचं दुःख झालं आहे. त्यांनी अक्षरशः मला सुद्धा काही खरं सांगितलं नाही. आता शुभमला खूप वाईट वाटू लागलं. त्याच्या डोळ्यांमधून अश्रू आले. त्याला आता त्याची नोकरी वाजवता येईल की नाही हे कळत नव्हतं. तो दिवसभर रात्रभर वडिलांना शोधू लागला, परंतु त्याला वडील काही सापडले नाही. रात्रीच्या वेळेस तो घरी आला आणि आईच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणाला की कदाचित मला वाटते की बाबा माझ्या बोलण्यातला कंटाळूनच निघून गेले आहेत, कारण मी बाबांना खूप कठोर शब्दात बोललो होतो. खरंच आई, दोष माझा आहे असं म्हणून तो रडू लागला. त्याने त्याच्या आईचे डोळे पुसले आणि डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटला, बाळा, पण आपल्या वडिलांनी तुझ्यासाठी जे काही कष्ट केले आहेत ते सगळं विसरून गेला होता. लहानपण ते प्रत्येक गोष्टीसाठी तुला पैसे देत होते, परंतु त्यांनी फक्त 100 रुपये मागितले, पण तू त्यांना किती बोललास. तो पुढच्या दिवशी पण वडिलांना शोधू लागला. आईला माफी मागत होता, पण आई म्हणाली, माझी माफी मागू नकोस. वडिलांना शोध आणि त्यांची माफी माग. चूक तर तुझ्याकडून झाली आहे ना. अजून त्या क्लायंटकडून काही खबर सुद्धा आली नव्हती. शेवटी आज क्लायंट स्वतः ऑफिसमध्ये येऊन काहीतरी डिस्कस करणार होते, म्हणून तो ऑफिसमध्ये गेला आणि जेव्हा तो मीटिंगमध्ये पोहोचला तेव्हा त्या क्लायंटला धक्का बसला, कारण क्लायंटच्या शेजारच्या खुर्चीवर त्याचे वडील गोपाळराव सुद्धा बसले होते. वडिलांचा भाऊ तो त्यांच्या पायाशी येऊन पडला आणि मोठ्याने रडू लागला. त्यांची माफी मागू लागला. तो म्हणाला, बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमचा नेहमी अपमान केला. तुम्ही केलेल्या कष्टाचं मी तुम्हाला वाईट फळ दिलं. कदाचित देवालाही सहन झालं नाही म्हणून माझी नोकरी आता संकटात आहे. गोपाळरावांनी त्याला रडून दिलं आणि मग त्यांनी त्याच्या खांद्याला पकडून त्याला सरळ उभे केले आणि त्याला मिठीत घेऊन म्हणाले की मी तुझ्यावर अजिबात नाराज नाही. तू जे काही बोलला मला होता त्यामुळे मला खूप वाईट वाटत होते, परंतु असंच पुढे पण मला बोलत असतोस असे मला वाटत होते. असं बोलत राहशील तर असं वाटलं. त्या क्षणी मी शांतपणे घर सोडून गेलो. एक बाप सर्व काही सहन करू शकतो, पण आपला स्वतःचा अंश त्याला मोठ्याने बोललेलं त्याच्यावर बोट दाखवेल हे कधीच त्या बापाला एका सहन होत नसतं, कारण त्यासाठी बापाने तुमचं आयुष्य घडविण्यासाठी खूप सारे कष्ट केलेले असतात आणि त्या कष्टाचं असं फळ मिळावं असं कोणाला सुद्धा वाटत नाही. शुभमने अजून एकदा बाबांचे हात जोडून माफी मागितली आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी माझ्या कमाईमुळे एवढा अंधाळा झालो होतो की तुम्ही केलेली मेहनत मी क्षणार्धात विसरून गेलो होतो, पण तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. हे मी कसा विसरलो? हे बघ पोरा, यापुढे अशा प्रकारे मला दुःख देऊ नकोस, ज्यामुळे मी दुःखी होईल. शिवम म्हणाला, नाही बाबा, आजपासून मी तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही. पण बाबा, तुम्ही इथे कसे? आणि मग गोपाळराव सांगू लागले, खरं तर मी घर सोडल्यानंतर थेट रेल्वे स्टेशनकडे गेलो होतो. मी कुठेतरी दूर जाण्याचा विचार करत होतो, पण पावसाळा मी जवळ आश्रयस्थान शोधलं आणि तिथे मला एक जुना परिचित भेटला, देशमुख सर, जो एक मोठा उद्योगपती म्हणजे तोच क्लायंट होता ज्याच्यासोबत शुभमच्या कंपनीची डील होती. देशमुख सर म्हणाले, अरे गोपाळराव, तुम्ही इथे इतक्या वर्षांनी दिसलात. कसे आहात गोपाळराव?
नम्रतेने हसले. बस सर, आयुष्याच्या शेवटी थोडा निवांतपणा शोधत आहे. देशमुख सरांनी विचारलं, तुमचा मुलगा शुभम आहे ना? मला वाटतं तोच आमच्या कंपनीत काम करतो. गोपाळराव थोडे शांत झाले, पण मान हलवली. त्यांनी देशमुख सर म्हणाले, काल आमच्या ऑफिसमध्ये खूप मोठा गोंधळ झाला होता. तुमचा मुलगा थोडा अडचणीत आहे, पण मला खात्री आहे तर प्रामाणिक मुलगा आहे. गोपाळरावांच्या डोळ्यात काळजी दिसली. ते म्हणाले, सर, माझा मुलगा चुकला असेल तर त्याला समज देणं माझं काम आहे, पण त्याला साथ देणं ही माझी जबाबदारी आहे. मला त्याच्याशी एकदा भेटायचं आहे. तेव्हा देशमुख सर म्हणाले, मग उद्या सकाळी ऑफिसला माझ्यासोबत या. मी त्याला काही बोलणार होतो, पण तुमच्यासमोरच बोलूया. तुमच्यासमोर बोलून त्याला कळू द्या की वडिलांचा पाठिंबा किती मोठा असतो. हे शुभमच्या डोळ्यात देखील पाणी येत होतं. ठीक आहे, आता वेळ व्हायला घालू नकोस. क्लायंटसोबत बोलावे लागणार आहे. क्लायंट गोपाळराव यांचे खूप ओळखीचे असल्यामुळे त्यांनी शुभमच्या चुकीला माफ केलं आणि त्यांनी ती डील फायनल केली. त्यामुळे शुभम खुश झाला आणि त्यांनी वडिलांना मिठी मारली आणि आपल्या वडिलांकडून प्रेम भेटल्यामुळे शुभम खूप खुश झाला आणि आपल्या मुलाकडून मिळालेल्या प्रेमामुळे, आनंदामुळे गोपाळराव खूप आनंदी झाले. त्यांचा आजचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. घरी आल्यावर शुभम आईला सगळं काही सविस्तर सांगितलं. त्या दिवशी घरी आल्यानंतर शुभम आणि गोपाळराव दोघांनी एकत्र बसून शांतपणे चहा घेतला. घरात बऱ्याच दिवसांनी खरी आनंदाची हवा पसरली होती आणि लक्ष्मीताईंच्या डोळ्यांतून आनंद अश्रू वाहत होते. आज माझं घर पुन्हा एकदा पूर्ण झालं, असं त्या मनोमन म्हणाल्या. शुभम वडिलांच्या पायापाशी बसला आणि म्हणाला, बाबा, आज मला खरं समाधान मिळालं. पैसे, प्रमोशन, नोकरी हे सगळं मिळालं तरी त्याचा काहीच उपयोग नाही जर तुमचा आशीर्वाद नसेल. गोपाळराव हसले. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. त्यांनी मुलांच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, बाळा, आयुष्यात नेहमी लक्षात ठेव, पैसा पुन्हा मिळतो, पण नातं हरवलं तर ते परत मिळत नाही. त्या क्षणी शुभमने ठरवलं की आत्तापासून तो आज आईबाबांसोबत बसून वेळ घालवेल आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य ठेवेल. त्या रात्री तिघे एकत्र जेवायला बसले. लक्ष्मीताई म्हणाल्या, आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. असेच दिवस आपले पुढेही जावत. गोपाळराव हसले आणि म्हणाले, हो बाई, आज आमचं घर खरंच झालं पूर्ण. आणि खिडकी बाहेरून येणाऱ्या मंद वाऱ्यासोबत त्या घरात पुन्हा एकदा आनंद, समाधान आणि प्रेमाचा सुगंध दरवळला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.